चला तो जार थोडासा बाजूला घ्या. चला अगदी खूप छान पद्धतीने कमलाकर साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून काम चालू आहे. चाललो आपण मॅचच्या दिशेने, जिकडे केसीसी ट्रॉफी करकमची एक महत्वाची मॅच. बबलू पाटील स्ट्राईकवर. पहिल्याच बॉलवर सिक्सर. महाराष्ट्राचा सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे. नाव बबलू पाटील आणि काम सिक्स मारणे. आज नाही तर कित्येक वर्ष तेच काम करतायत आणि अजूनही कित्येक वर्ष असे षटकार आपल्याला पाहायला मिळतील. दादासाहेब भोसले एक नामवंत गोलंदाज आहेत. मुंबईत देखील बऱ्याचशा संघांसाठी क्रिकेट त्यांनी खेळलंय. पहिल्याच बॉलवर षटकार मात्र या ठिकाणी खेळतायत बबलू पाटील. एरळवाडी नुकतीच गाजवली. आणखीन एक, याही वेळेला बबलू पाटील. प्रयत्न चांगला होता किरण यांचा, परंतु रिझल्ट तोच आहे. 6-6-6 षटकार. बबलू पाटील काम षटकार मारणे. 2 बॉलवर 2 षटकार मारलेत. आपले इरादे स्पष्ट केलेत. या मॅच मध्ये मी काय क्रिकेट खेळणार आहे. अगदी पूर्वी जर पाहिलं तर डीके 11 असेल, ज्ञानेश्वर 11 पंढरपूर असेल, डिंगडॉंग पुणे असेल, बबलू पाटील 11 असेल, अशा कित्येक संघांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. ISPL ॲज अ कॅप्टन म्हणून देखील खेळताना पाहायला मिळाले. हो यावेळेला गती परिवर्तन, टप्पा परिवर्तन, बॉलला मात्र थोडंसं कट केलं. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 2 षटकारांनंतरचं कमबॅक. मला आठवतं आहे की STCPL 20 लाखाच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर नवी मुंबई या ठिकाणी देखील घेतलं होतं. मध्य प्रदेशात जाऊन देखील कित्येक मैदानं गाजवली. भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये बबलू पाटील. परंतु दादासाहेब हे देखील एक चांगले बॉलर आहेत. त्यांनाही कमबॅक करावं लागणार आहे. धावसंख्या 12 झाली आहे. 4 ओव्हरची असणारी मॅच आपण पाहतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. हे तर क्रिकेट आहे. कधी बॅटरचं, कधी बॉलरचं, कधी इकडे जाणारं, कधी तिकडे जाणारं. यावेळेला फ्लिक केलाय आणि मैदानाच्या बाहेर पाठवलाय बबलू पाटील. महाराष्ट्राचे सिक्सर किंग. घ्या आणखीन एक 6. अठरा धावा फलकावर. प्रश्न पडतो सिंगल डबल कधी काढल्यात की नाही. षटकाराची भाषा आवडणारे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात बबलू पाटील. ओहो रिव्हर्सचा प्रयत्न. 3 बॉल बॉलरने डॉट टाकले. 3 बॉल बॅटरने मैदानाच्या बाहेर पाठवलेत. बॉलरही जिंकले, बॅटरही जिंकले. फक्त रिझल्ट काय तर 18 धावा ह्या थोड्याशा जास्त झालेल्या आहेत. पाहूया 3 ओव्हर अजूनही बाकी आहे.
चला जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी अतुल यांच्याकडे मात्र चेंडू सोपवण्यात आलाय. चला अतुल बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रोहित खरात पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या आहेत. बऱ्यापैकी धावसंख्या 3 षटकाराच्या मदतीने बबलू पाटील यांची पाहायला मिळाली. अतुल आलेत. 4 ओव्हरची असणारी ही सुद्धा महत्त्वपूर्ण मॅच. रिवर्स ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची आणि इकडे रिवर्सचा फटका खेळलाय आणि तो सुद्धा सीमा रेषा पार. षटकार. चला बॉल जर तिकडे जवळ कुठे असेल तर प्रेक्षक आपण तो बॉल पुन्हा एकदा इकडे टाकायचा आहे. या षटकाराची धावसंख्या 24 झाली आहे. 24च्या 24 धावा या षटकाराच्या आहेत. मला वाटतं ज्या वेळेला मीटिंग झाली अजिंक्य कानडे यांनी टार्गेट दिले की काय फक्त षटकारच मारून या. कशा प्रकारे षटकार मारले गेलेत बबलू पाटील यांच्याकडून. सिक्सर किंग 6 कसे मारतोय ते पहा. वाह, एक पायावरचा बॉल तर मात्र खूप लांबवर पाठवला. पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न. गोलंदाज चतुर आहेत आणि इकडे पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय आणि विकेट येताना पाहिला मिळते. पहिला धक्का बसलाय या ठिकाणी टीम हडपसरला. मातोश्री 11 हडपसर. भारतीय टीम मात्र आपल्या महिलांची टीम भारतीय मात्र अंतिम फेरीचा सामना खेळते. विश्वचषकामध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध आणि 6वी विकेट डी.वाय. पाटील स्टेडियम नवी मुंबई या ठिकाणी 6वी विकेट आलेली आहे आणि अशाच वेळोवेळी अपडेट आपण त्याही देत राहू. 60 बॉलमध्ये 90 धावांची आवश्यकता. पहिला महिलांचा विश्वचषक भारताकडे येणार का ते सुद्धा अपडेट्स आपण देऊ, कारण असाही एक मॅरेथॉन सामना सेमीफायनलचा पाहायला मिळाला जो मात्र कधीच कोणी विसरू शकणार नाही. त्याच्याही अपडेट्स देऊयात आणि करकमच्याही अपडेट्स देऊयात. जाऊयात मॅचच्या दिशेने. चला अतुल आता मात्र बॅटिंगसाठी आलेले आहेत. प्रथमेश माने मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आहे. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. जेवढ्या रन आल्या यावेळी ऑफ्टमच्या बाहेरचा खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खरा बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 25. काय बॉलिंग केली आहे जबरदस्त. अतुलचं कौतुक करावं लागेल. कमबॅक केलं त्यांनी. इकडे 25 धावा धाव फलकावर आहेत बबलू पाटील आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश माने मामा बाचे एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर मामा, नॉन स्ट्राईकला बाचा. प्रथमेश आणि बबलू पाटील दोघेही मैदानात एकाच वेळेला. पुन्हा एकदा अतुल चांगली कामगिरी केली आहे त्यांनी. यावेळेला समोरच्या दिशेने ठोकलाय हा बॉल आणि ज्या पद्धतीने मात्र बॉल अतिशय वेगात गोळीच्या वेगात बॉल सीमारेषा पार. 4 बबलू पाटील. 29 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय हा स्ट्रोक. लोअर फुलटॉस बॉल ऑप्टमच्या बाहेर होता तिकडनं खेळलाय
आणि समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतो. धावसंख्या झाली आहे 30. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मातोश्री 11 हडपसर विरुद्ध वीर मराठा सोलापूर यांच्यातील चालू असणारी महत्त्वाची मॅच, विनरची मॅच आहे. चालू सामन्यामधील जो संघ पराभूत होईल तो मात्र यानंतर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल मूळ संघाच्या विरुद्ध. कारण एकंदरीत लक्षात घ्या अजूनही 6 मॅच आहे. ही मॅच पकडून 6, ही झाल्यानंतर 5 आणखी मॅच बाकी आहेत. क्रिकेट रसिको कुठेही जाऊ नका. आजची रात्र क्रिकेटवाली, करकमवाली आणि KCC ट्रॉफीवाली. सनी पॉल, ज्या सनीने मागील मॅचमध्ये जबरदस्त बॉलिंग केली होती, परंतु आता आव्हानं समोर मोठी आहेत आणि मोठी आव्हानं असल्यानंतर आपली कामगिरी आणखी एनर्जी देणारी राहते. पाहूया, सनीकडे जबरदस्त गोलंदाजी आहे आणि समोर आहेत महाराष्ट्राचे सिक्सर किंग बबलू पाटील. यावेळेला बबलू अक्रॉस खेळले थोडासा, परंतु वेगात बॉल मात्र सीमारेषच्या दिशेने निघालाय. तिकडे थोडासा बाजूला बॉल गेलाय. एकाच्या ठिकाणी 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 32 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. चला, टॉस साठी यायचं आहे. गाव निहाय गटातून क्वालिफाय झालेली टीम हराळवाडी टॉस साठी. या पारगावची टीम ऑलरेडी बराच वेळ या ठिकाणी उपस्थित आहे. हा, आयोजन कमिटीने शेवटचा कॉल दिलाय. खोलवा टप्प्याचा बॉल, चांगला बॉल होता, परंतु त्यावर देखील रन घेतली आहे. 1 धाव मिळेल. दुसरीचा कॉल दिलाय. सनी पॉल चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी करतायत. धाव फलक पुढे जाईल 33 वर. थोडंसं कंट्रोल केलंय, नियंत्रण आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन आल्या होत्या, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न इकडे राहतोय. प्रथमेश माने आणि बबलू पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मातोश्री 11 हडपसर या टीमसाठी. सनी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल नाही, अंदाज आलाय. डबल माइंड झाले स्ट्रोक खेळत असताना. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बॅटिंग टीमने पंचांनी आम्हाला कळवले. पाहूया तिसरे पंच काय म्हणतायत. हा बॉल योग्य आहे. एक रिव्ह्यू गमावला गेला आहे या डावातील. 33 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. सनीच्या नावाची चर्चा आहे आणि चर्चा तुमचा परफॉर्मन्स करायला लावतो. यावेळेला स्ट्रोक खेळलाय आणि तिकडे वा 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 वा, टाळ्या, टाळ्यांचा गजर. कडकडाट होईल. किरण अंबाल होते त्या ठिकाणी, सोलापूरचे जबरदस्त खेळाडू. ज्या पद्धतीने त्यांनी कॅच पकडलाय, कौतुक मात्र या ठिकाणी होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने हवेत गेले, सूर मारला आणि या कॅचला पकडलाय. अफलातून कॅच. आजच्या रात्रीतील आणखीन एक जबरदस्त कॅच. प्रथमेशने मारलेला हा स्ट्रोक निघाला होता षटकाराच्या दिशेने, परंतु किरण अंबाल त्या ठिकाणी आले आणि हवेत सूर मारून एका हाताने पकडलेला लाजवाब झेल. KCC ट्रॉफी करकम मधील आणखीन एक नेत्रदीपक झेल तो घेतलाय किरण अंबाल यांनी. काय कॅच घेतली आहे. कदाचित किरण अंबाल नसता तर कॅच सुद्धा नसता झाला. संघातील सर्वात उंच खेळाडू होते, त्याच्यानंतर त्यांनी जंप मारली आणि एका हातात पकडलेली कॅच. मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेल, किरणसाठी आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजूयात. जबरदस्त कॅच मात्र या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले.
यावेळेला उसळता बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. बॉल निघालाय पाठीमागे, पाहूया तिकडे सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल हा बॉल. सनीने चांगला या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवला खरा, परंतु हा बॉल थोडासा जास्त उसळी होती आणि त्यामुळे चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता ती 37 वर. आणि भारतीय टीमसाठी आणखीन एक चांगली बाब म्हणजे साऊथ आफ्रिका टीमची 7वी विकेट गेलेली आहे, म्हणजे टाळ्या वाजूयात सर. यस, मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आता बॅटिंगसाठी विशाल गुंजाळ येताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. दत्ता वाफळकर साहेब यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. दत्ता साहेब यांच्या शुभ हस्ते तो टॉस होईल. 37 धावा धाव फलकावर आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला खेळलाय मिड विकेटच्या दिशेने, तिकडे एक धाव मिळेल. दुसऱ्याही धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय आणि दुसरी धाव घेत असताना विकेट येते रनआउटच्या स्वरूपातील. धावफलक जर पाहिला तर गेलाय तो मात्र 38 वर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 38 धावा धावफलकावर. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे आणि बबलू पाटील हे मैदानाच्या आतमध्ये आहेत. भारतीय टीमला आणखीन एक यश मिळालेला आहे. 8वा धक्का साऊथ आफ्रिका टीमला. 51 चेंडूमध्ये 79 धावांची आवश्यकता आहे. पहिला महिलांचा विश्वकरंडक आपल्या भारतामध्ये येण्यासाठी. श्रीकांत येत आहेत मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी. शेवटची ओव्हर आहे, समोर बबलू पाटील. प्रेम एका बाजूला पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला बबलू पाटील धडाकेबाज बॅटर. भारतीय टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक विध्वंसक घणाघाती प्रहार करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि लांबच लांबवर षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बॅटरपैकी एक नाव महाराष्ट्राचे सिक्सर किंग बबलू पाटील बॅटिंगसाठी. श्रीकांत बॉलिंगसाठी आहेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल बोल्ड.
नवीन बॅटर मैदानात. यस, भारतीय महिलांचा संघ देखील विश्वचषक जिंकण्याच्या उंबरठ्यावर जरूर असणार आहे. बराचसा बाहेर बॉल टाकलाय. व्हाईट बॉल मात्र त्या ठिकाणी घोषित केला जातोय. शेवटचं षटक आहे. धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 39 बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये नितीन. ज्या नितीनकडे क्षमता आहे, नितीनच्या जोडीला जर पाहिलं तर प्रेम मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओ, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि तिकडे जर पाहिलं तर आणखीन एक खेळाडू माघारी परत आहेत. चांगलं कमबॅक मात्र या ठिकाणी केलंय. 39 वर आणखीन एक धक्का. एकोणचाळीस धावा धाव फलकावर आहेत. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी काही बॉल बाकी आहेत. त्यावर किती धावा येणार सगळ्यांचं लक्ष आहे. परशुराम दाखल होताना पाहायला मिळत आहे. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. इकडे धावा कराव्या लागणार आहेत कारण संघ दोन्ही महत्त्वाचे आहेत, बलाढ्य आहेत. प्रयत्न करावे लागणार आहेत. एका बाजूला हडपसर टीमला धावांसाठी. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. फिल्डर थोडेसे दूर होते, तिकडनं आलेत. एक वरच समाधान मानावं लागतंय. प्रेम आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि तिकडे एका धावेने 40 वर पोहोचली धावसंख्या. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. हो, आणखीन एक वेगवान बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. श्रीकांत, काय बॉलिंग केली आहे श्रीकांत यांनी, लाजबाब. या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन होत्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाली आहे ही टीम. वीर मराठा सोलापूर. 40 धावा धाव फलकावर, 5 विकेट माघारी परतल्या. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, एकच मारला आणि तो सीमारेषेच्या बाहेर मारला. वा, प्रेमच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालाय. सिक्सर. 46 झाल्या. शेवटच्या षटकात पुन्हा कमबॅक होताना पाहायला मिळालंय. सेहेचाळीस धावा धाव फलकावर. या डावातील आणखी एक चेंडू या ठिकाणी बाकी असणार आहे. पाहूया. प्रेम यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. परशुराम जोडीला आहेत. दत्ता वापळकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. ज्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यानंतर महत्त्वाच्या मॅचचा जी क्वार्टर फायनलची मॅच असणार आहे
ग्रामीण गटाची. प्रेम पुन्हा एकदा यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे होतोय आणि 2 रन तिकडे कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिला गेलाय आणि त्या प्रयत्नात विकेट आली आहे रनआउटची. धावसंख्या जर पाहिली तर झाली 48. विजयासाठी पाहिजे 49 धावा. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय दोन्ही टीमचे कॅप्टन. हरावाडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तिकडे पारगाव असणार आहे. शंभू इलेव्हन पारगाव आणि GS हरावाडी यांच्यातील मॅच होईल. दत्ता वाफळकर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. टॉस केला जातोय आणि त्यासाठी आमच्या बरोबरीने दत्ता वाफळकर साहेब जोडले गेलेले आहेत. हरावाडी प्रथमेश ॲज अ कॅप्टन पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जितेन शेळके कॅप्टन पाहायला मिळत आहेत पारगावचे आणि 5 ओव्हरची मॅच खेळवली जाते. चला 6 ओव्हरची मॅच ऐकून 3 ओव्हर टाकतील. महत्वाची मॅच. वाफळकर साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस. टॉस जिंकला जितेन शेळके यांनी. जितेन काय म्हणाल ही स्पर्धा या अगोदरच्या काही आठवणी आणि आता टॉस जिंकून काय निर्णय असेल आणि आयकॉन कोण आहेत? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि ही स्पर्धा आम्ही फर्स्ट टाइम आलेलो इकडे आणि स्पर्धेबद्दल सांगायचं तर अतिशय उत्कृष्ट अशी स्पर्धा आहे. लाईट वगैरे खूप छान आहे. ग्राउंड पण खूप छान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे संयोजक खूप छान आहेत. म्हणजे खूप कष्ट करतात ते. रात्र रात्र जागतात ते. त्याबद्दल आमच्या टीमकडनं त्यांचं म्हणजे आभार मानतो मी. आयकॉन आमचे कृष्णा गवळे असेल आणि अक्षय तावरे. कृष्णा गवळी आणि अक्षय तावरे आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करायची आहे प्रथमेश. आयकॉन कोण आहेत आणि ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे? आमचे आयकॉन आहेत आकाश चव्हाण आणि अक्षय वाटरकर. स्पर्धा तर खूप छान आहे आणि टॉस तो हरलो आम्ही. 6 ओव्हरला आम्ही 70 रन करायचा प्रयत्न करू. 70 पर्यंत करण्याचा प्रयत्न असणार आहे. सध्या चर्चेत असणारं महाराष्ट्रातील नाव प्रथमेश राठोड इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील यानंतरच्या मॅच मध्ये. क्रिकेट रसिको tenniscricket.in वर जुडलेले राहा. करकम गावामधील ही लाजबाब स्पर्धा आणि अशा खूप साऱ्या दर्जेदार मॅच आजच्या रात्रीत अगदी सकाळपर्यंत रंगणार आहेत. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका. ज्यांना शक्य त्यांनी मैदानात या, नाही शक्य त्यांनी tenniscricket.in पहा. KCC ट्रॉफी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद चंदू सर. आपण टॉस पाहिलाय आणि क्वार्टर फायनल सामन्याचा
गाव वाईज हाफचा टॉस GS वर्सेस त्या ठिकाणी निश्चितच टीम होती पारगाव तालुका दौंड. याच्या नंतरचा सामना आहे. हराळवाडीमध्ये अक्षय वाटारकर, अक्षय चव्हाण 2 आयकॉन असतील आणि पारगावमध्ये कृष्णा गवळी आणि अक्षय तावरे असे 2 आयकॉन्स असतील. एक बघण्यासारखी लढाई. आणखीन एक आपल्या निश्चितच शेड्यूलमध्ये पुढे येते. मात्र मैदानातील लढाई सुद्धा तेवढ्याच ताकदीची आहे, तेवढीच जबरदस्त आहे. लीग स्टेजचा हा सामना असेल आणि सोलापूर संघानं मगाशी तुम्ही पाहिलं होतं की केवळ 5 चेंडूमध्ये सामना जिंकायचं रेकॉर्ड आपल्या स्पर्धेमध्ये नोंदवलं. आत्ता मात्र 48 धावा समोरच्या टीमनं केलेल्या या टीमला 49 धावा कराव्या लागतील. 24 चेंडूमध्ये 49चं लक्ष घेऊन मैदानात किरण अंबाल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला कॅप्टन चेतक गोरे. आणि अंकित कामती मात्र पहिलं षटक या ठिकाणी टाकायला तयार. आणि पहिला चेंडू ऑफ स्टिक वर यॉर्किंग लेंथ उलटा पळा जाऊन हा कॅच घ्यायचा. प्रतिम प्रयत्न डीप कव्हर बाउंड्रीवर. किरण अंबालचा हा मात्र उडालेला उंच झेल पकडताना जीवाचं रान केलंय. प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे. प्रचंड प्रयत्न केलेला आहे मात्र शेवटी अपयश त्या प्रयत्नाला मिळालेलं आहे. मात्र या प्रयत्नाला नक्कीच सलाम असेल. मगाशी आपण या किरण अंबालचा एक जबरदस्त कॅच पाहिला होता. तो कॅच मात्र आपल्या संबंध स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट कॅच निश्चित आपण म्हणू शकतो. कॅच ऑफ द टुर्नामेंट. ना कॅच ऑफ द डे, ना कॅच ऑफ द नाईट, ना कॅच ऑफ द मॅच. तो कॅच ऑफ द टुर्नामेंट असणार आहे, यात काही शंका नाही. दरम्यान किरण पुढील चेंडूसाठी तयार. ओहो हो, डॉट बॉल वापसी केलेली आहे या ठिकाणी अंकित कामतीनं. पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर मात्र वापसी. खरं तर पहिल्या चेंडूवरचा फटका किरणचा एक मिसटायमिंग होता आणि त्या ठिकाणी तो मिसटायमिंग अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. पुढील चेंडू, तिसरा चेंडू. दरम्यान परत एकदा या ठिकाणी स्विंग इन मिस. एक डॉट बॉल लेग मिडल वरती टप्पाने हळूवार बाहेर जाणारा चेंडू, ज्याला मात्र आउट स्विंग आपण म्हणू शकतो. डाव्या हाताचा हा चेंडू पहिलाच अँगल बनतोय आणि त्यात आणखी हलकासा स्विंग मिळाल्यानंतर निश्चित फलंदाजाला समस्या त्या ठिकाणी येणार आहे. तो चेंडू खेळताना आणि तसं जाणवलंय, दिसलंय. ओहो, मला वाटतं किरण अंबालच्या कॅचची भरपाई, किरण अंबालच्या कॅचचा या ठिकाणी परतफेड करून देणारा एफर्ट. एक कॅच मात्र किरण अंबालचा. तर हा कॅच इकडे पकडलाय, कोणी पाहूया. कॅच पकडताना कोण आहे आणि मला वाटतं त्याचाच पकडलेला हा कॅच होता. आणि कॅच पकडताना प्रथमेश माने. वाव, परतफेड. चंदू सर काय बोलाल. किरण अंबालने प्रथमेशचा कॅच पकडला आणि प्रथमेशने किरणचा कॅच पकडला. टीट फॉर टॅट, दोघांनी लाजबाब कॅच पकडलेत. जशा टाळ्या किरणसाठी वाजवल्या, सगळ्यांना विनंती आहे प्रथमेशसाठी देखील टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वा, क्या बात आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, एखादा फलंदाज एखाद्या निश्चितच गोलंदाजानं मारलेल्या षटकाराचा बदला घेतो, परंतु या ठिकाणी कॅचचा बदला प्रथमताच घेतला गेलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्याच्या सुरुवातीलाच. कडक टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात है. एक मुकाबला ऐसा भी, क्या बात है, जबरदस्त. वाव, चांगला लढा आपल्याला बघायला मिळणार आहे. 49चं लक्ष्य, 4 धावा गडी बाद. टीम या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला दिसते. सोलापूर वीर मराठा संघाच्या विरोधात खेळताना दिसते आणि ती टीम आहे सध्या मात्र मातोश्री 11 हडपसर पुणे. साऊथ आफ्रिका संघाचा 9वा विकेट सुद्धा
त्या ठिकाणी गेलेलं आहे. अभिनंदन पुनश्च भारतीय महिला टीमचं. लॉन्ग ऑफ एरिया, ए मार दिया. समालोचन कक्षाला सलाम. क्या बात है. सरळ सरळ आमच्या डोक्यावरून हमारे मस्तक पे दस्तक. ये छक्का नंबर 1, सिक्सर नंबर 1. या मात्र रनचेसचा 10. एक घडी बाद. मनोज माने मैदानामध्ये पोहोचलेला आहे. मिस्टर यम यम, एक कडक ऑलराऊंडर सोलापूर वीर मराठा संघाचा. दरम्यान पुढील चेंडू. उत्तम दर्जेदार वापसी आहे. हा चेंडू दर्जेदार स्विंग परत एकदा बघायला मिळाला. आपला तो स्विंग होता. अखेरचा चेंडू आउटसाइड दी ऑफ राईट हँडेडला आणि आणखी बाहेर गेला. डॉट बॉल. पहिलं षटक संपलं. एक गडी बाद 10. आणि निश्चित अजूनही बराचसा खेळ बाकी आहे. दिल्ली बहुत दूर है. मुकाबला अभी भी दोनों टीमों के लिए ओपन है, खुला है असं म्हणूया. तुम्हाला वाटतं या ठिकाणी साऊथ आफ्रिकेला 30 चेंडूमध्ये 53 करायचंय का? 30 चेंडू 53 साऊथ आफ्रिकेला करायचं आहे. शेवटची जोडी मैदानात आहे आणि साऊथ आफ्रिकेविरुद्ध आपण T20 जिंकलाय. आता 50-50 सुद्धा आपल्या महिला जिंकणार आहे, यात काही शंका नाही. तर 50-50च्या वर्ल्ड कपमध्ये आपण बघितलं की इंडिया टीमला ऑस्ट्रेलियानं फायनलमध्ये हरलं होतं. आपण मात्र सेमीफायनललाच त्यांना हरवलंय आणि त्या आपल्या महिला टीमनं मात्र तो बदला घेतलाय. नितीन वाकळे नवीन गोलंदाजी म्हणजे पुढील गोलंदाज आणि नवीन षटकाला सुरुवात करायला तयार. समोर आणि स्ट्राईकवर आहे चेतक गोरे द कॅप्टन. संयम आणि आक्रमकतेचं मिश्रण आहे चेतक गोरे. हा संयम नाही, आता आक्रमक. पण ही आक्रमकता नडलेली आहे. उंच गेला, दूर नाही गेला. निश्चित त्या ठिकाणी हातात सरळ सरळ गेला. स्ट्रेट इन टू द बकेट. दॅट इज विकेट. साऊथ आफ्रिका संघाला नमावलंय भारतीय टीमनं. अभिनंदन. यस अभिनंदन. आणि सगळ्यांना विनंती असणार आहे आपण सुद्धा सेलिब्रेशन मध्ये समाविष्ट होऊ. सगळ्यांनी आपले मोबाईल बाहेर काढा. हा क्षण सारखा येणार नाहीये. आपल्या फ्लॅश ऑन करा. सगळ्यांनी आपल्या भारतीय महिलांनी पहिला वर्ल्ड कप जिंकलाय. सगळ्यांनी मोबाईल बाहेर काढा, फ्लॅश ऑन करा, टाळ्या शिट्या आणि आरडाओरडा सुद्धा करा. बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. भारतीय संघाने पहिला महिलांचा विश्वचषक जिंकलाय आणि आज KCC करकमच्या स्पर्धेमध्ये अनोखं सेलिब्रेशन या ठिकाणी सुरू आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जय क्रिकेट, जय क्रिकेट आणि जय क्रिकेट. क्या बात आहे. क्रिकेटचा जल्लोष इंडिया अख्खा सादर करेल आणि आपल्या करकममध्ये पण आपण सादर करतोय. सगळीकडे क्रिकेटच क्रिकेट. परत एकदा आपण क्रिकेट मॅच झालोय. क्रिकेटच्या वातावरणात रंगून दंगून गेलोय. नवीन बॅट्समन कोण येते पाहूया. सोलापूरकर नवीन बॅटर कळवा. पहिला चेंडू या ठिकाणी लेखठार हलकासा ऑफ स्टिकच्या बाहेर असणारा चेंडू आणि दिशा दिली या चेंडूला. ऑन बॅक फूट आणि क्लासिकल एक शॉट बघायला मिळाला. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू नाही टाकलाय, माघारी येत आहे. तर डेड बॉल पंचांकडून इशारा आहे. पण काय बघा क्रिकेटमय आपण निश्चितच या ठिकाणी सध्या स्ट्राईकवर फलंदाज सौरभ आहे, मनोज आहे आणि सौरभ नॉन स्ट्राईकला न्यू बॅटर आहे आणि फटाके फुटू लागलेले आहे. का नाही फुटणार. भारतीय महिला जिंदाबाद. निश्चितच पहिला वर्ल्ड कप भारतात येतोय. खूप खूप अभिनंदन. पुनश्च कॉंग्रॅच्युलेशन्स इंडियन वुमन्स टीम. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. सौरभ सातपुते राईट हँड बॅट्समन आहे आणि
तो मात्र नॉन स्ट्राईकला. सरजी चषक जो काही जिंकला या संघानं पंढरपूरचा मागील सीझनला, त्या संघाचा कॅप्टन मनोज स्ट्राईकवर आहे. ऑलराऊंड परफॉर्मन्स. आता परत हवेत फटका. आहा, इथं मात्र चकवा वैदिश लांगोन खेळाडूला आणि वैदिश लांगोनच्या वरून गेलाय तो मात्र हाताच्या वरून. निश्चित हा षटकार आहे. पंचांनी सुद्धा सांगितले 2 हात आकाशाकडे, हात वर करून 6 धावा. KCC चषक षटकार. मनोज माने एक उत्तम दर्जाचा चिवट आणि जुजारू योद्धा खेळाडू आहे सोलापूर टेनिस क्रिकेटमधून. वीर मराठा संघाला त्याने मागील सीझनला एक 10-12 फायनल खेळायची संधी मिळवून दिली. 10-12 फायनल्स खेळाने 7-8 विजेतेपद पटकावले. तर एक जबरदस्त खेळाडू आहे मनोज माने, ऑलराऊंडर. मंगळवेढा फायनल, कुर्डवाडी उपविजेता, मंगळवेढा विजेता ठरलेला संघाचा कॅप्टन. सोलापूरचा माला चषक उपविजेता असलेला हा वीर मराठा संघ आहे. कर्नाटकातील मुधोळ या ठिकाणी सुद्धा विजेता ठरलेला वीर मराठा हा संघ आहे. MCC सोलापूरचा सुद्धा विजय चषक, विजय तलक केलेला हा मात्र संघ आहे वीर मराठा. काय झालंय, काय झालंय, काय झालंय इथे. तारीफ के फूल बरस रहे थे, उतने में ये विकेट चली गई. मनोज माने कॅच आउट, कॉट बिहाइंड. धक्का बसतोय सोलापूर वीर मराठा संघाला. निषेध, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. चला तर नवीन बॅट्समन कोण येते पाहूया. नवीन बॅटर कोण येते पाहूया. आणि सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सुद्धा आपल्याला बघायला मिळालं या ठिकाणी या षटकामध्ये. तर नवीन बॅटर कळवा. वीर मराठा सोलापूर आणखीन एक विकेट जरूर गेलेलं आहे त्या ठिकाणी. आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय मोनिश एमोल. पूर्वी मात्र आपण राजेश येमूल या खेळाडूचं नाव ऐकत असायचो. छोटा पॅकेट बडा धमाका सोलापूर टेनिस क्रिकेटचा एक वादळी फलंदाज होता. दरम्यान हा चेंडू मोनिशला, आणि मोनिश आडव्या बॅटनं सरळ फटका खेळतोय अगदी लॉंग ऑफच्या दरम्यान. आणि ठीक बॉलरच्या पाठीमागं. टोटल 18 धावा, 3 गडी बाद, 2.1 षटकानंतर जिंकायचे लक्ष 49 आहे. 11 चेंडूत 31 धावांची गरज आहे. 11 चेंडू 31. हो, या ठिकाणी काय फटका जबरदस्त मात्र बघा चाललाय. फाईन थर्डमॅन बॅकफुट पॉइंटच्या दरम्यान थोडंसं स्क्वायर थर्डमॅन म्हणून याने बाउंड्री पार झालाय. निश्चित 4 आलाय. टोटल स्कोर 4 न वाढणार आहे. या मात्र चौकाराची निश्चित परत गरज होती. या चौकाराची जबरदस्त अशी मात्र निश्चित आवश्यकता होती गोलंदाजी करताना. नजीर शेख. आता धावा ते 22 आहे. 2.2 नंतर 22 आहे आणि 10 चेंडूमध्ये 27 धावाची गरज आहे. इक्वेशन उलटी गिनती. 10 चेंडू 27. आपटायचा प्रयत्न, चेंडू आदळायचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न गोलंदाजाच्या फायद्याचा नाही फलंदाजाच्या फायद्याचा ठरलाय. वीर मराठा या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात जुनी आणि नामवंत स्पर्धा धडाकेबाज चषकचे आयोजक सतीजी शेळके सर आणि त्यांचे सगळे सहकारी खास मुरबाड वरून पंढरीच्या वारी निमित्ताने आणि या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. धडाकेबाज चषक आयोजन कमिटी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद. जाऊया मैदानात. या ठिकाणी हा खेळ आता रंगात आलाय.
हा खेळ आपल्या पूर्ण ढंगात त्या ठिकाणी आलेला आहे. निश्चित रोमांचक स्थितीमध्ये हा मात्र खेळ पोचलाय, हा सामना पोचलाय. स्क्वेअर क्षेत्र, चेंडू बनलाय आकाशातला नक्षत्र आणि निश्चित निर्माण केलंय फलंदाज सौरभनं, मोनिशनं आकाशात षटकाराचं चित्र. वाव, व्हॉट अ शॉट, षटकार. 34 धावा, 3 गडी बाद. 8 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. 8 चेंडू 15. सामना मात्र या ठिकाणी आता हळूहळू बॅटिंग साइडच्या बाजूने कलू लागलाय, झोकू लागलाय. परंतु गोलंदाजांना सुद्धा संधी निश्चितच निव्वळ नाही असं नाही. गोलंदाजांना सुद्धा या ठिकाणी अजून संधी आहे. गोलंदाजी करताना फिल्डिंग साइड म्हणून आपण बघतोय ती निश्चितच आहे मातोश्री 11 हडपसर पुणे. आणि मातोश्री 11 हडपसर पहिल्यांदाच आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे. काही मागील सीझनला इकडून तिकडून खेळलेले खेळाडू असतील, मात्र हा संघ प्रथमतः सहभाग नोंदवतोय. आणि 8व्या हाफमध्ये, तालुकावाईज हाफमध्ये शेवटच्या आणि 4थ्या तालुकावाईज हाफमध्ये आपल्याला दिसतोय. पुढील चेंडू आहे गोलंदाज नजीरचा. हो, हेलिकॉप्टर उडाले भर, लेकिन जा रहा है किधर. ओ बाउंड्री पार, 1 बाउंस, 2 बाउंस, सीमा पार आणि निश्चित केसीसी चषक चौकार. रिप्ले बघू शकताय आपण. फलंदाज क्षेत्ररक्षकाला चकून या ठिकाणी मात्र हा बाउंड्री पार गेलाय आणि 4 धावांनी धावसंख्या 38, 3 गडी बाद झाली आहे. 2.5 नंतर 38, 3 बाद. 7 चेंडू 11. वीर मराठा आता गरजेच्या, आता हवेत, आता पुढे. हो, परत एकदा हा कॅच सुटतोय. मगाशी कॅचही सुटला, चौकारी गेला, आता कॅच सुटलाय परंतु चौकार रोखलाय. यावेळी चांगली कामगिरी. 39 झाला का पाहूया. 3 षटकाचा खेळ संपतोय. यस, 39 धावा, 3 गडी बाद. आता समीकरण उरतंय 6 चेंडू आणि 10. 6 चेंडू 10 सामन्याचं चित्र या ठिकाणी असेल. परंतु बघितलं तर 6 चेंडू 10 सोपं पण आहे, बघितलं तर 6 चेंडू अवघड पण आहे. या ठिकाणी या 6 धावा निघू पण शकतील, या 6 धावा मात्र गोलंदाज रोखू पण शकतील. एनी कॅन बी हॅपन इन दिस मॅच. मुकाबला खुला. तसं पाहिलं तर या सामन्याची कथा अगदी 2 चेंडूची असू शकते. तसं पाहिलं तर या सामन्याची कथा अगदी 6 चेंडू पर्यंत सुद्धा ताणली जाऊ शकते. गोलंदाज कळवा. बॉलरचं नाव प्लीज. बॉलर, ओ लॉंगऑफचे खेळाडू शुभम, जरा बॉलर सांगा. सैफ गोलंदाजीसाठी तयार आहेत. सैफ. 6 चेंडू मध्ये 10ची गरज आहे. सामना अट्टीतटीच्या स्वरूपात आहे. पायरीवर बसलेले प्रेक्षक जरा बाजूला या तिथून प्लीज. स्ट्राईकवर असलेले मोनिश, नॉन स्ट्राईकला सौरभ सातपुते. सौरभ 2 चेंडू 2 खेळतोय. 5 चेंडू 21 मोनिश एमुल खेळतोय. पायरीवर बसलेले प्रेक्षक कृपया उठा, तिथून विनंती आहे. तो मैदानाचा भाग आहे, आपण कृपया तिथून उठा. चला तर निश्चित सामना अटीतटीच्या स्वरूपात. जीतूंगा मैं ये मेरा वादा है, कोशिश मेरी सबसे ज्यादा है, हिम्मत भी टूटे तो भी नहीं रुकूंगा, मजबूत बहुत मेरा इरादा है. प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया प्लीज सहकार्य अपेक्षित आहे. स्पर्धा आपलीच आहे, स्पर्धा करकम गावाची आहे आणि त्यामुळे आपण निश्चित सर्वांनी सहकार्य करून या स्पर्धेला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण स्पर्धेचं नाव दुमदुमताना गाजताना बघतोय. तर बघा या ठिकाणी निश्चित कोशिश आणि कोशिश फार महत्वाची असेल.
विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए, लेकिन संकल्प एक ही काफी है मंजिल तक जाने के लिए. दृढ़ संकल्प जरूरी, चाहे वो बैटर हो चाहे वो बॉलर हो. 6-10. अपील झाली. या ठिकाणी पंच डिस्कस करताय एकमेकासोबत. 39 धावा, 3 गडी बाद, 3 षटकाचा, 3 पण एका षटकाचा खेळ. अर्थात पहिला चेंडू या ठिकाणी बाकी आहे, अर्थात पेंडिंग आहे. हा चेंडू जो आहे योगेश दादा पेंडिंग आहे. फलंदाजाचा रिव्ह्यू वाईड साठी आहे का? चला चेक करूया. तिसऱ्या पंचांकडे जाऊया. फलंदाजाचं म्हणणं आहे या ठिकाणी वाईड आहे. पंचांनी आधीच म्हटलंय की नाही हा कायदेशीर चेंडू आहे. बघूया. या ठिकाणी फलंदाज विरुद्ध पंच. चला तिसऱ्या पंचांकडून या ठिकाणी वाईड बॉल असल्याचं म्हटलंय आणि हा वाईड बॉल. टोटल मात्र या ठिकाणी 40, 3 गडी बाद. आता या ठिकाणी धाव संख्या म्हणजे समीकरण इक्वेशन काय उरतंय बघूया. चेंडू शिल्लक 6, जिंकायला पाहिजे 9. फुलटॉस चेंडू या ठिकाणी स्वीपचा प्रयत्न होता, नीटचा बॅटवर आला नाही. लेग बाईज पंचाचा इशारा येतोय. धाव कशी का ना असे ना, या ठिकाणी धाव महत्वाची आहे, कारण धावामुळेच निश्चितच फलंदाजाचं होतं नाव, विजयावरती कोरलं जातं नाव, आणि म्हणून साठी एक एक महत्वाची आहे धाव. 5 चेंडूमध्ये 8. काय झालं पाहूया. स्विंग 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 प्रचंड त्या ठिकाणी मात्र हा चेंडू वळलाय. धीम्या गतीचा चेंडू, जबरदस्त लेग कटर, उसळी चांगली होती आणि त्या ठिकाणी या चेंडूवर बीट केलं फलंदाजाला. स्ट्राईकवर आहे सौरभ सातपुते. स्ट्रगल करतोय थोडासा सौरभ. एरवी मात्र एक ब्लाड्य बॅटर म्हणून ओळख आहे, हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. वाईड आणि काही एक्स्ट्रा रन गेल्यानंतर सैफनं त्या ठिकाणी काही डॉट बॉललाही अंजाम दिलाय. ओहो, आता काय पाहूया. आता मात्र पंचाचे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत समांतर. धाव अवांतर. वाईड. 4 चेंडूवर 7 धावांची गरज. 42 झालाय, 49 पाहिजे, 7 ची गरज. वीर मराठा सोलापूर. 4 चेंडू 7 ला हा फटका. फ्रंट वरती स्वीप शॉट या ठिकाणी. मिड विकेट क्षेत्रात चांगली फिल्डिंग, चांगल्या दर्जाचा निश्चितच त्या ठिकाणी फील्डचाही नमुना, फिल्डिंगचंही प्रदर्शन. 3 चेंडू आणि डबल धावा. 3 चेंडू 6.
43 झालाय. 3 गडी बाद 3.3 नंतर. प्रत्येक चेंडूवर 2 प्रमाणात 3 चेंडूवरती 6. सामना 38च्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पोहोचलाय. तगडा मुकाबला. आहा, परत एकदा धीम्या गतीचा लेग कटर. अगदीच होता खतर. लेग बाईस परत. नो बॅट इन ऑल. 1 धाव आलेली आहे जरूर, परंतु आता चेंडू शिल्लक आहे 2 चेंडूवर 5 धावाची गरज. तसं बघितलं तर इथे सामना गमावणाऱ्या संघाला अजून एक संधी असणार आहे. पहिला सामना विनर विरुद्ध दुसरा सामना विनर. आणि या विजेत्या संघामध्ये मात्र आजच्या गटात न हरलेल्या संघामध्ये लढा आहे. एक हारना पसंत करती नाही, दुसरा हारना जानती नाही. पुन्हा एकदा लेग कटर, लेग स्पिन टाकावा तसा हा चेंडू. क्या बात है. लेग बाईज. 2 चेंडू 5चं समीकरण. 1 चेंडू 4 आलंय. लढाई आर पार. क्या बात है. मुकाबला बराबरीत सुटला. टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. 1 चेंडू 4 जिंकायसाठी गरजेचं समीकरण. 1 चेंडू चौकार. परत एक सामना घासून अट्टीतट्टी तसा चाललाय. चला एक चेंडू 4 ला आपण परत टाळ्यांचा प्रतिसाद देऊया. कडक टाळ्या होत्या. 1 चेंडू 4. दोघांनी कसून सामना या ठिकाणी खेळलेला आहे. कसून क्रिकेट दाखवलेलं आहे. अगदी आपला प्रत्येक दर्जा प्रत्येक डिपार्टमेंटचा, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. 1 चेंडू 4. वीर मराठा संघाला अखेरच्या चेंडूवर अपयश. वीर मराठा संघाला अखेरच्या चेंडू रोखलंय. 1 चेंडू 4 ला त्या ठिकाणी मात्र थांबवलंय. निश्चित जबरदस्त वापसी. असं वाटत होतं 6 चेंडू 10. मी म्हटलं कथा 2 चेंडूची पण असू शकते, अन्यथा 6 चेंडू पर्यंत सुद्धा ताणलं जाऊ शकतं. क्रिकेट आणि शेताचा खेळ आहे आणि पुनश्च एकदा ते आपल्याला दिसलेलं आहे. आता मात्र क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. क्वार्टर फायनलची गाववाईची लढत. गाववाईज हाफच्या 2 टीम मैदानात. एक आहे टीम GS हराळवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे